नमस्कार, मराठी रसिक वाचक हो. ग्रामीण कथांची मेजवानी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कथा म्हसोबाची जत्रा. लेखक व सादर करते शरद जगधने. माझ्या लहानपणाची गोष्ट. त्यावेळी मी इयत्ता 5वीत शिकत होतो. माझ्या घरी मी, माझी आई आणि माझी मोठी बहीण राहत होतो. माझे वडील माळशिरस तालुक्यातील मांडकी या गावी शाळा मास्तर म्हणून नोकरी करत होते. ते आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा माझ्या गावी म्हणजे गेरडी या गावी आम्हाला भेटायला येत असत. त्यावेळी 1000 ते 1500 लोकवस्ती असलेले गेरडी हे गाव सांगोला तालुक्यातील एक कृषीप्रधान व आदर्श गाव म्हणून ओळखले जात असे. माझ्या गावापासून अंदाजे 7 मैलांच्या अंतरावर म्हसोबाचे देवस्थान सांगोला तालुक्यात अगदीच प्रसिद्ध आहे. आम्ही त्याला जवळचा म्हसोबा सुद्धा म्हणायचो. म्हसोबा किंवा मसोबा महाराष्ट्रातील एक स्थानिक दैवत आहे. काला जादू, शत्रू किंवा प्राकृतिक आपदांपासून, कोणत्याही संकटापासून हे दैवत आपले रक्षण करते, ही श्रद्धा व भावना ग्रामीण क्षेत्रात अधिक आहे. वार्षिक मेळाव्यात म्हणजेच जत्रेत या देवताची उपासना करून पशुबली सुद्धा दिला जातो व ही परंपरा आजही चालूच आहे. शेंदूर लावलेला गोल किंवा उभट अशी दगडाची आकृती असलेला म्हसोबा हा भूतांचा अधिपती असून त्याचे सामर्थ्य वेताळा इतकेच आहे, अशा प्रकारच्या श्रद्धा भक्तांमध्ये आढळतात. दरवर्षी पौष या महिन्यात म्हसोबाची जत्रा भरते व त्यासाठी आसपासच्या खेड्यातून, गावातून अनेक लोक गोळा होऊ लागतात. जनावरांच्या खरेदी विक्रीचा बाजार देखील तेथे भरला जातो. हॉटेलवाले, सिनेमावाले, तमाशावाले आपापल्या राहुट्या, तंबू उभे करून चांगलीच कमाई करत असतात. म्हसोबाचं चांग भलं म्हणत यात्रेत येणारा प्रत्येक भाविक देवापुढे नतमस्तक होत असे. गोडा नैवेद्य, तिखटांचा नैवेद्य देवाला अर्पण करून, नवस करून किंवा अगोदर केलेलं नवस फेडून अनेक भक्तजन चेहऱ्यावर खुशी घेऊन गाभाऱ्यातून बाहेर पडताना हमखास दिसायचे. मात्र देव अंगात आल्यावर त्या भक्ताला सावरण्यात त्यांच्या नातेवाईकांची अगदीच घालमेल होतानाही दिसून यायची. देवाच्या दर्शनानंतर जेवण झाल्यावर मात्र अनेक मंडळी तमाशाच्या फडात घुसायची. त्यावेळी गुलाबराव ढालीवाडीकर यांचा तमाशाचा फड, कांताबाई सातारकर सह दत्ता महाडिक पुणेकर यांचा फड, विठाबाई भाऊमाग यांचा फड, काळूबाळू यांचा फड अशा दिग्गज कलाकारांच्या तमाशांच्या फडांची अगदीच रेलचेल असायची. तर श्रीराम टुरिंग टॉकीज, सपना टुरिंग टॉकीज, श्रीकृष्ण टुरिंग टॉकीज अशा तंबूतल्या पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांची सुद्धा चंगळ असायची. सतीचं वाण अशीच एक रात्र होती. हऱ्याणारा जिंदाबाद, दरोडेखोर, बोट लावीन तिथे गुदगुल्या, सांगते ऐका असे एकापेक्षा एक हिट सिनेमे आम्ही म्हसोबाच्या जत्रेत पाहिलेले आहेत. एका छोट्या चौकोनी उभट असलेल्या लोखंडी पिंजऱ्यात सिनेमांची तिकीट विक्री करणारा माणूस आणि त्याच्याच डोक्यावर म्हणजे पिंजऱ्याच्या जाळीच्या वर सिनेमाची जाहिरात करत नाचणारे नाचे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असत. आपल्या आवडीचा सिनेमा पाहायला बघ्यांची देखील तुफान गर्दी लोटत असे. तिकीट काढायला अक्षरशः मारामारी सुद्धा व्हायची. त्यावेळी 1-1 रुपयाचे तिकीट मिळत होते. 10 रुपयात खाऊन पिऊन मज्जा करून सिनेमे तमाशे बघून ₹2 खिशात उरायचेच. टुरिंग टॉकीज वाल्यांच्या त्यांच्या सिनेमांच्या जाहिराती अजून सुद्धा आम्हाला जशान तशा आठवतात. उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांच्या भूमिकेने नटलेला तुफान विनोदी सिनेमा बोट लावीन तिथे गुदगुल्या, या इकडे, चला इकडे, अरे उषा राणी, झालं जीवाचं पाणी पाणी अशा प्रकारच्या गमतीदार घोषणा ऐकताना आम्हाला खूपच मजा वाटायची. आपल्या आवडीच्या नटनट्यांचे सिनेमे पाहण्यासाठी तिकीट काढताना आमची नुसती दमछाक व्हायची. कशीबशी तिकीट काढून एकदा का तंबूत शिरलं की मग जणू काय
जग जिंकल्याचा आनंदच मिळायचा. कधी कधी सिनेमा बघायला पैसे नसले की मग आम्ही पोरं कनातीच्या भोवती गिरक्या घालत राहायचो. मग काय, जरा मोका मिळाला की पटकन कनात वर करून तंबूत घुसायचो आणि बसलेल्या प्रेक्षकात गुपचूप खाली मान घालून बसायचो. पण आमच्यासारख्या घुसखोरांना रोखण्यासाठी तिकडे फिरत असलेला त्यांचा कर्मचारी कसा काय आम्हाला बघायचा काय माहीत. आम्हाला तर वाटायचं की कोणी बघितलं नसेल, पण तो हळूच आमच्या मागे यायचा आणि गच्चीला धरून बाहेर आणून शिव्या देतच पळवायचा. समजा त्या रात्री आम्हाला तो सिनेमा बघायला मिळाला नाही तर मनात खूप घालमेल व्हायची. कधी कधी खिशात पैसा नसायचा. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्या बुकिंगच्या पिंजऱ्याकडे जायचो. तिकीट घेऊन आत सोडणारा गेटकीपर कुठे उभा राहतो तिथे जाऊन खाली पडलेली फाडून टाकलेली तिकिटे शोधत बसायचो. मग कुठेतरी एखादं न फाटलेले तिकीट मिळायचं आणि मग ते तिकीट संध्याकाळी पुन्हा त्या गेटकीपरच्या हातात ऐटीत देऊन राजासारखं तंबीत जाऊन मजेत सिनेमा पाहायचो. एवढं सगळं कथन करण्याचं कारण म्हणजे मला व माझ्या बहिणीला त्या दिवशी म्हसोबाच्या जत्रेला जाताना आलेला अनुभव आहे. नुकतीच म्हसोबाच्या जत्रेला सुरुवात झाली होती. जनावरांच्या खरेदी विक्रीनंतर कालपासून माणसाच्या जत्रेला देखील सुरुवात झाली होती. मी सुरुवातीलाच कथन केल्याप्रमाणे मी 5वी वर्गात शिकत होतो आणि माझी मोठी बहीण पण हायस्कूलमध्ये 9वीत शिकत होती. आम्ही दोघेही कधीच शाळा बुडवत नसायचो. आम्हाला त्या दिवशी म्हसोबाच्या जत्रेला जायचे होते. तरी देखील आम्ही शाळेला दांडी न मारता शाळा सुटल्यावर सायंकाळी जत्रेला जायचे ठरवले. कारण आमच्या गावापासून ते म्हसोबाच्या जत्रेचं अंतर एवढं फारसं लांब नव्हतं. आई घरीच असल्याने आम्ही दोघांनीच जत्रेला जाण्याचा बेत आखला होता. आज जत्रेला जायचे म्हणून मी व माझी बहीण खूप आनंदात होतो. शाळा सुटल्यावर घरात पाटी दुपतर ठेवून आम्ही लवकरच जत्रेच्या वाटेला लागलो. त्या काळी रस्त्यावर फारशी वाहने नसायची. सायकली पण खूप कमी दिसायच्या. आम्ही बहीण भाऊ चालत 7 मैल दूर असलेल्या म्हसोबाच्या जत्रेस निघालो. झपझप पावले उचलत आम्ही बुरुंगले वाडीच्या बाहेर पडलो. तेथून देखील म्हसोबाची जत्रा सुमारे 4 मैल दूर होती. गेल्या गेल्या देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणून आईने दहीभात गुळ दिला होता. आम्ही दोघे जत्रेतल्या गमती जमती आठवत गप्पा मारत जत्रेच्या दिशेने चाललो होतो. अजून अर्धा ते पाऊण तासाने आम्ही जत्रेत पोहोचणार होतो. तेवढ्यात एक माणूस आमच्याकडे पाहत रस्त्याच्या कडेला उभा असलेला आम्हाला दिसला. आम्ही जवळ येताच तो आम्हाला म्हणाला, "कुठं रे निघालायसा? जत्रेला?" मी घाबरून बहिणीच्या हाताला घट्ट पकडले. तेव्हा बहीणच त्या माणसाला बोलली, "होय, जत्रेला चाललोय." "थांबा मग, मी पण येतो की तुमच्या बरोबर," म्हणत तो माणूस आमच्या बरोबर चालू लागला. तो तिरक्या नजरेने माझ्या बहिणीकडे सारखाच बघत होता आणि चालताना मुद्दामच तिला खेटून चालण्याचा, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही दोघेही खूप घाबरलो. म्हसोबाच्या नावानं चांग भलं असं मनात म्हणत मनातल्या मनात देवाचा धावा करू लागलो. तेवढ्यात बहिणीला तहान पण लागली होती. ती मला हळूच म्हणाली, "अरे, तहान पण लागली." तिचं हे बोलणं त्या माणसाने ऐकले आणि म्हणाला, "चल ग, तुला तिकडं नेतो हिरीकडं. पाणी पिऊन माघारी येऊ. हे पोरा, तू इथंच थांब." म्हणत त्याने नको नको म्हणत असताना माझ्या बहिणीचा जबरदस्तीने हात धरला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीकडे घेऊन जाऊ लागला. मी ओरडायला लागलो, "ताई, थांब. अगं नको जाऊ पाणी प्यायला. आपण जत्रेत पिऊ." बहीण पण आपला हात त्या माणसाच्या हातातून सोडविण्याचा प्रयत्न करत होती, पण तो तिचा हात सोडतच नव्हता. आम्ही खूपच घाबरलो. इतक्यात विहिरीकडून
अचानक दुसरा एक माणूस आमच्या दिशेने येत असलेला आम्हाला दिसला. मी ताई म्हणून ओरडल्याचे त्या दुसऱ्या माणसाने सुद्धा ऐकले होते. तो ताईजवळ जाऊन ताईचा हात धरलेल्या त्या माणसाला करड्या आवाजात म्हणाला, कुठे घेऊन चाललायस पोरीला? तेव्हा लगबगीनं ताई म्हणाली, काका, मला तहान लागली होती. मी माझ्या भावाला बोलली होती की मला तहान लागली म्हणून, पण मी काय पाणी मागितलं नव्हतं आणि ह्या काकांना मी ओळखत पण नाही. तरीही माझ्या भावाला येथेच रस्त्यावर उभे करून मला तिकडे विहिरीकडे जबरदस्तीने घेऊन चालले आहेत. कोण पोरं आहेत रे ही? तू ओळखतोस का पोरांना? पुन्हा त्या दुसऱ्या माणसाने पहिल्या माणसाला करड्या आवाजात विचारले. नाही जी, मला काय माहित नाही ही कोण पोरं आहे तिथे. मी पण चाललो होतो जत्रेला. तिने समजा झाले ती पोरं घाबरतेली म्हणून मी ह्यांच्याबरोबर चाललो होतो. बरं बरं, तुझं तू जा, मी जातो या पोरांना घेऊन जत्रेला, म्हणत त्याने आपल्या खांद्यावरच्या पिशवीतून पाण्याने भरलेली छोटी चांबडी पिशवी काढून बहिणीच्या हातात देत तो पुढे म्हणाला, घे बाळ, पोट भरून पाणी पी. हातात लांब वेताची काठी, खांद्यावर घोंगडी, कपाळाला भंडारा, पिळदार मिशा आणि चेहऱ्यावरचे तेज पाहून आम्ही बहीण भाऊ अगदीच बिनधास्त झालो होतो. आमच्या तालुक्यामध्ये धनगर समाज जास्त असल्याने असा पेहराव आम्हाला पावलोपावली दिसायचा. आम्ही तिघेजण गप्पा मारत मारत जत्रेजवळ आलो. जत्रेतल्या दिव्यांचा झगमगाट पाहून ताई आणि मी खूप हरकून गेलो. देवाचं मंदिर आता आम्हाला स्पष्ट दिसत होतं. मंदिर दिसताच आम्ही दोघांनी हात जोडले आणि मागे फिरून पाहतो तर काय, आमच्या बरोबर इथेपर्यंत आलेले ते घोंगडीवाले काका कुठेच दिसत नव्हते. ते गर्दीत कुठे निघून गेले की काय माहित नाही म्हणत आम्ही घाईघाईने म्हसोबाच्या देवळात आलो. पुढे गाभाऱ्यात आल्यानंतर देवाच्या मूर्तीकडे आमचे लक्ष गेले. तर काय आश्चर्य, मघाची तीच घोंगडी, तीच काठी, तीच पाण्याची कातडी पिशवी मूर्तीच्या बाजूलाच पडलेली आम्हाला दिसून आली. मूर्तीचा चेहरा सुद्धा जत्रेपर्यंत आमच्याबरोबर आलेल्या काकासारखाच दिसत होता. मी ताईकडे पाहिले तर तीही त्या वस्तूंकडे एकटक पाहत होती आणि पुढच्याच क्षणी ती हात जोडून रडत रडतच देवाला म्हणत होती, देवा, काय हे तुझे सत्पन्न? ह्या जत्रेत तुझे लाखो भक्त आहेत, तरीही या सगळ्यांना इथे सोडून तू माझ्या रक्षणासाठी 4 मैल चालत आलास. किती मोठ्या संकटातून तू आम्हाला वाचवलंस. अरे, तुला उगीच म्हणत नाहीत की तू भूत प्रेते काला जादू आणि कोणत्याही संकटापासून वाचवणारा परमेश्वर आहेस. देवा, मी अजून काय बोलू तुला? आज तू आपल्या लेकीची आबरू वाचवलीस. कोणत्या शब्दाने तुझे उपकार मानू? देवा, कसे फेडू तुझे उपकार? तू महान आहेस, तुझी महिमा आगाध आहे. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही तुझी जत्रा कधीच चुकवणार नाही, असे म्हणत आणि डोळे पुसतच आम्ही देवळाबाहेर आलो. मला जत्रेतला सिनेमा बघायचा होता, पण या प्रसंगाने मी फार कृतज्ञ झालो होतो. घरातून आणलेली शिदोरी खाऊन आम्ही सिनेमाऐवजी बिरुबाच्या ओव्या ऐकत व बघत आनंदाने रात्र जागवली.